गीता जसं तुम्हाला मी एकादशीची जन्मवृत्ती सांगितली, एकादशीची कशी उत्पत्ती झाली, तशी भगवद्गीतेची सुद्धा तुम्हाला 2 मिनिटात उत्पत्ती सांगतो. बघा, भगवद्गीता खऱ्या अर्थानं कशी उत्पन्न झाली. ज्या वेळेस खऱ्या अर्थानं धृतराष्ट्र जन्मताच आंधळे होते, पण धृतराष्ट्राला वेदव्यासानं सांगितलं, धृतराष्ट्रा तुला देऊ का म्हटले दृष्टी देऊ का तुला पाहण्याकरता. धृतराष्ट्रानं सांगितलं, आता दृष्टी घेऊन करू काय होणार आहे. म्हणले फक्त एवढं की गोष्ट लक्षात ठेव, तुला पाहण्याकरता मात्र तुझे 100 मुलं मेल्याले पाहावे लागतील. असं हो, आता युद्ध काही क्षणामध्ये युद्ध चालू होईल आणि मग मात्र तुझे 100ला 100 मुलं मरणार आहेत, हे मात्र निश्चित आहे. मग मात्र धृतराष्ट्रानं सांगितलं, अरे मी जन्मताच आंधळा आहे आणि मग मात्र मला ज्या वेळेस माझे मुलं जन्माला आले तर मला खऱ्या अर्थानं त्यांना अंगा खांद्यावरती खेळवता आलं नाही. ते कसे बागडले, ते कसे खेळत होते, ते लहान असे कसे मोठे झाले, हे मला माझ्या दृष्टीनं कधी पाहता आलं नाही. मग मी कधी पाहिलंही नाही, पण आता मेल्याले मुलं मला कशाला पाहावे लागतात, त्यामुळे मला दिव्य दृष्टी देऊ नका. मग द्यायची असेल तर या संजयाला द्या म्हणले. महाराज काय संजयाचं भाग्य हो, एका अंध व्यक्तीची नुसती सेवाच केली, सेवा केल्याचा परिणाम महाराज त्याला दिव्य दृष्टी सुद्धा दिली. माझं सांगण्याचा भाव कळतो ना, सेवा कधी वाया जात नाही बरं का. तुम्ही केलेली सेवा एक दिवस तुम्हाला फळ देऊन जाणार आहे. विठ्ठला विठ्ठला हो. विचारलं, सांग संजया, अरे त्या युद्धाच्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कुरुक्षेत्रावरती काय सुरू आहे. त्यावेळेस मात्र संजयाला प्रश्न केलाय कुणी, धृतराष्ट्रानं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. सांग संजया, त्या खऱ्या अर्थानं त्या रणभूमीमध्ये काय चालू आहे. ते क्षेत्र काही साधं नव्हतं, मग कुरुक्षेत्र होतं. त्या कुरुक्षेत्रावरती कशा करता प्रश्न विचारला असं, हा थोडासा जरा संभ्रमच आहे. प्रश्न विचारण्याचं कारणच एवढंच होतं, कारण ती भूमी तपोभूमी होती, त्या भूमीवर यज्ञ झालेले होते. यज्ञ याग झाल्या कारणास्तव त्याच खऱ्या अर्थानं धृतराष्ट्राला असं वाटलं की दोन्ही भाऊ एकत्र येऊन जरी लढाई करत असले तरी बी ज्या खऱ्या अर्थानं जागेवरती गेलेत ना, ती जागा यज्ञायिक आहे, यज्ञ केले आहेत. कदाचित यांचा जर विचार बदलला असेल तर याच्याकरता खऱ्या अर्थानं तो प्रश्न संजयाला विचारला होता. पण संजय सांगू लागला, स्वामी खरं सांगतो म्हणे, आता मात्र भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाचा रथ हाकलेला आहे आणि तो रथ युद्धाच्या मधोमध्ये जाऊन खऱ्या अर्थानं उभा राहिलेला आहे. एका साईडला 11 अक्षौहिणी सैन्य आहे कौरवाच्या बाजूला आणि 7 अक्षौहिणी सैन्य मात्र पांडवाच्या बाजूला आहे. असे दोन्ही मिळून 18 अक्षौहिणी सैन्य त्या ठिकाणी त्या रणभूमीमध्ये आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला घेऊन रथ मधोमधी उभा केलेला आहे. पण रथ उभा करण्याचं कारण जरा वेगळंच आहे. कसं, ज्या ठिकाणी रथ उभा करायला पाहिजे होता तिथं नाही ना केला. कुठं करायला पाहिजे होता, अहो आपल्या खऱ्या अर्थाने कौरवाच्या बाजूने जे ठिकाणी उभे आहेत ना कौरव, त्या ठिकाणी नाही उभा केला. मग डायरेक्ट समोर नेऊन उभा केला. कुठं, ज्या ठिकाणी द्रोणाचार्य आहेत, ज्या ठिकाणी भीष्माचार्य आहेत, अशा ठिकाणी खऱ्या अर्थानं नेऊन उभा केला. आणि त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर मग मात्र अर्जुनाला संकट पडलं. देवा हे काय केलं म्हणले तुम्ही, काय झालं म्हणले. अहो इथं तर खरं ज्यांच्याकडं मी गुरु म्हणून शिकलो, शिष्य म्हणून शिकलो, जे माझे गुरुजी समोर आहे आणि नोहे गुरुजी तर समोर आहेतच, ज्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या मुलाला विद्या दिली नाही, ती विद्या मला प्राप्त करून दिली, असे गुरुजी माझ्या समोर आहेत, ज्यांच्या अंगा खांद्यावरती मी खेळलेलो आहे. आणि त्यांच्यावरती मला तुम्ही धनुष्य बाण धरायला लावता, हे जमणार नाही देवा. आता मात्र संकटात अर्जुन पडलांतनं आपलं धनुष्य बाण खाली ठेवलं. आता म्हणा ते संकटात पडलेत अर्जुन, ठीक नाही. अर्जुन संकटात पडला, अर्जुन संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्रे, ठीक आहे. त्यावेळेस मात्र त्या कुरुक्षेत्रावरती भगवान परमात्म्यानं गीता सांगितला, म्हणजे तो आजचा दिवस होता. नोहे पुढे जाऊन संत महात्मे पुढे म्हणतात, ती गीता नसून ती प्रत्यक्ष भगवान परमात्म्यानं सांगितली. सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू
सांगतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनसी, म्हणून खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं आपल्या मुखातून अर्जुनाला सांगितली. तो आजचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, आजच्या दिवशी भगवद्गीतेचा सुद्धा जन्म झाला. विठाला विठाला. शंगानं गीतेचा जन्म झाला खरा महाराज, पण हीच गीता तुम्हा आम्हाला वाचता येते का? नाही ना महाराज. भगवद्गीता 700 श्लोकामध्ये उत्पन्न झाली, पण ती संस्कृत मध्ये झाली. की तुम्हाला आम्हाला नाही ना वाचता येत. मग त्याच्याकरता काय महाराज नाथ महाराजांनी याच्यावरती वर्णन केलं. गीता 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 वाचे जे मनती, नाही पुनरावृत्ती दया नरा, नाही पुनरावृत्ती. गीता 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 वाचे जे मनती, नाही पुनरावृत्ती दया नरा, नाही पुनरावृत्ती. गीता 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 वाचे जे म्हणती, नाही पुनरावृत्ती तया नरा. महाराज म्हणतात, अहो जर तुम्हाला संस्कृत वाचता येत नसेल तर नका ना वाचू, अजिबात वाचू नका. पण एक काम करा, गीता गीता तर तुम्ही म्हणू शकता का नाही? हो, मी पुढं बोलतो, जरा जरा धाडस करून बोलतो बरं का. मी जास्त धाडस करून म्हणजे एवढं काय खाली बोलणार नाही, पण धाडस एवढंच करेल. ज्या माय माऊलीचं गीता नाव आहे ना, हे का नाही, ती धन्य आहे बघा. आणि तिला आवाज देणारा मालक तो त्याच्यापेक्षा धन्य आहे. हो, तुम्ही म्हणता तुला बरंच माहिती, कारण माझ्याच घरच्याचं नाव आहे विठाला विठाला. गीता गीता जरी म्हणलात तरी है की नाही पुनरावृत्ती तया नरा. महाराज म्हणले, अहो पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरण्याची गरजच नाही. तुम्ही फक्त गीता गीता म्हणलात तरी तुम्हाला पुन्हा जन्माला यायची गरजच नाही. मग बसलेले म्हणतील, महाराज पुन्हा जन्माला यायचं नाही म्हणेस. मग कसं बाबा? तुम्हाला पुढचं ऐका. तुम्ही ज्यावेळी तुम्हाला जन्म घ्यायचा आहे ना, तुम्ही तर कर्म काय करता याच्यावरती तुम्हाला जन्म प्राप्त होतो. जन्म मिळेल पण माणसाचाच मिळेल का म्हणून काय भरवसा आहे? मग याच्याकरता जन्मच नको, आहे का नाही. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला, आहे का नाही. तसं काय करायचं महाराज जन्माला येऊन पुन्हा पुन्हा एखादा दिला बैला बिलाचा तर हो, एखादा कुत्र्याचा जर दिला तर. त्याच्यामुळे पुन्हा आम्हाला जन्मच नको. कथाभाग सांगला जातो, एका ब्राह्मण होता, ब्राह्मण. आणि ब्राह्मण असताना सुद्धा त्यानं कधीच देवाचं नाव घेतलं नाही, किंवा घेणाऱ्याला सुद्धा खऱ्या अर्थानं त्रास करत होता. आता ब्राह्मणांना तर कर्म करायला पाहिजे, पण तो नास्तिकच होता महाराज. नास्तिक असून तो काहीच कर्म करत नव्हता, म्हणून खऱ्या अर्थानं त्याला एक दिवस मरावं लागलं. आणि मेल्याच्या नंतर मग मात्र वर गेला. आता वर गेला, सुखासुखी गेला असेल का महाराज? महाराज गेल्याबरोबर त्याला पुढचा जन्म लगेच दिला. मग तुम्ही म्हणता ना, आता तर दिला ना त्याला जन्म, पण पुढं ऐका, जन्म दिला पण बैलाचा दिला. आता बस म्हणले, हे का नाही, गाड्यावर लोटीत घे म्हणले अंगावर आपलं. आणि दिला तर दिला, बैलाचा जन्म दिला, पण अशा व्यक्तीच्या घरी दिला की त्यालाच खऱ्या अर्थानं त्याचा अंग उचलत नव्हतं, आणि त्याच्या घरी ह्याचा जन्म दिला. हो, कारण का तो खऱ्या अर्थानं आदू होता, आणि आदू असल्या कारणास्तव त्याला काही जास्त काम होत नव्हतं, म्हणून जन्म दिला बैलाचा. आणि त्याच्या घरी दिल्यामुळे जास्त बैलावर लोड आला. गाडी सोडायचीच नाही, बैल तसाच. हो, हे महाराज सांगत असतात बघा, हावदाव नेलं पाणी पाजायला, एक जण मला मुंगशे सोडा, नाही नाही गाळून पेते ना, तसा खेळ आहे ना. बैल सोडत नाही, ते कधी बी तसाच राहिला. आणि मग मात्र आता बैल बी कंटाळून गेला, म्हणला काय बाबा आपल्यावर ही वेळ आली. एक दिवस असं झालं की बैल खाली बसला, आणि बसल्याबरोबर गावातल्या सर्वात जणांनी त्याला उठण्याचा प्रयास केला, पण तो काय उठत नव्हता. गावातल्याला ही थोडी दया आली, म्हणले आपण काय करू, म्हणले सगळेजण मिळून याला काय करू, म्हणजे आपल्या जीवनातलं थोडं 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 पुण्य देऊन टाकू म्हणले या बैलाला. आणि म्हणून गावातल्यानं प्रत्येकानं एक 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 आपलं पुण्य देऊन टाकलं त्या बैलाला. पण बैल तरी उठलाच नाही. मग मात्र गावातली एक वेश्या स्त्री जवळ आली, आणि तिला असं वाटलं की आपल्याकडं पुण्य तर नसणारच आहे, कारण आपला व्यवसाय तो वेगळा असल्या कारणास्तव आपल्याकडे पुण्य तर का नाहीच, परंतु तरी सुद्धा आपण काय करू, आपल्याकडे जेवढं काही पुण्य साचलेलं असन कुठं कानाकोपऱ्यात ती आपलं देऊन टाकू. म्हणून देऊन टाकू या उद्देशानं ती जवळ आली, आणि तिने सांगितलं, हे बघा मी माझ्याकडे जेवढं काही पुण्य आहे तेवढं या बैलाला अर्पण करते. आणि तसं म्हणल्याबरोबर बैल टटकूनच उठून उभा राहिला ना महाराज. या
बैल उभा राहिला आणि बरोबर महाराज बैल पुढे गेल्याबरोबर पुन्हा नंतर काही दिवसानं बैल पुन्हा वारल्या गेला आणि प्रत्यक्ष वर मात्र वैकुंठामध्येच गेला. गेल्याबरोबर भगवान परमात्म्यानं पुन्हा त्याला ब्राह्मणाचा जन्म दिला आणि ब्राह्मणाचा जन्म देऊन पुन्हा नंतर त्याला पूर्व खऱ्या अर्थानं जन्मेचा जे काही त्याचा इतिहास आहे त्याची ही दृष्टी दिली आणि दिल्याच्या नंतर मग मात्र तो खाली आला, मृत्यू लोकात आला. देवानं सांगितलं तुला ज्या स्त्रीनं तुला खऱ्या अर्थानं जन्म दिलता, आपलं पुण्य प्राप्त करून दिलताना त्या स्त्रीला विचार. आणि त्या स्त्रीकडे जाऊन तिला विचारलं, बाई तुम्ही ज्यावेळेस आम्हाला खऱ्या अर्थानं हे पुण्य प्रदान करून दिलं हे कशाच्या जीवावरती दिलं? तिनं सांगितलं एकच करते मी. काय करते? काही नाही म्हणे, माझ्याकडे एक पोपट आहे म्हणे. पोपट, तो पोपट म्हणे मी विकत आणलाय. पण काय जाणू तो पोपट खऱ्या अर्थानं भगवद्गीतेचा पहिला अध्याय रोज सकाळी म्हणताय म्हणले. आणि ते म्हणत असल्यामुळे मला पाठ झाला. आता बायाला कोणी काय म्हणाले की ते मनानच पाठ होते, पाठ करण्याची गरजच नाही. बरंच काय हरिपाठ तुम्हाला नुसतं ऐकूनच पाठ झाला असेल. तसं ते पोपट म्हणत होता आणि म्हटल्याच्या नंतर तेच मला सुद्धा पाठ झाला आणि मी सुद्धा ते म्हणत होते. असं म्हणल्याच्या नंतर मग मात्र तो पोपट कुठून आणला असं विचारल्याच्या नंतर त्या बाईनं सांगितलं, हा मी बाजारात विकत घेतला. पण तो पोपट 2 चोरानं चोरून आणला होता. आणि तो कुठं होता? त्या एका साधूच्या आश्रमातला. साधूच्या आश्रमात लपण्याकरता थांबले. बरं थांबले तिथला पोपटच घेऊन आले. हो, ते साधू रोज भगवद्गीतेचे अध्याय म्हणायचे आणि ते त्या पोपटाला पाठ झाले होते. आता पोपट आपण जे बोलवते त्याला पाठ होतं, हे की नाही? तसं आहे बघा पोपट ह्यांच्या इथं. हो, तिथं मी आठवायला मी कुठेतरी बघितलाय. आहे. तसं जे आपण बोलतो ते खऱ्या अर्थानं पोपट म्हणत असतो. तसं ते पोपट म्हणायचा आणि त्या व्यक्तीनं सांगितलं की महाराज मी खऱ्या अर्थानं फक्त त्या भगवद्गीतेचं पहिल्या अध्यायाचं पठण करत होते, त्याचाच परिणाम खऱ्या अर्थानं त्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडलं. माझा सांगण्याचा भाव फक्त हाच होता. तुम्ही नुसतं गीता जरी म्हणलात तरी बी तुमच्या जीवनामध्ये फलप्राप्ती होईल. त्याच्या पुढे ज्ञानोबरायाने तुमच्या माझ्याकरता एक सुंदर ग्रंथ लिहून ठेवला. का? तुम्हाला गीता जरी म्हणायचं नसेल म्हणू नका, तुम्हाला गीता वाचता येत नसेल वाचू नका, पण पुढे ऐका, ज्ञानोबरायाने तुमच्या माझ्याकरता सुंदर अशी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. ती फक्त त्या गीतेच्या आधारावरती लिहून ठेवली. विठ्ठला.